तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजलेत सकाळचे 10:30 आणि आम्ही आता चाललोय मार्लेश्वर देवस्थानाच्या इथे. ही आमच्या दोन दोन गाड्या आहेत, 1 2. आता पहिला कुठे पेट्रोल पंपला जायचं ना. चल पहिला पेट्रोल पंपला. उसके अंदर पेट्रोल आहे का देख रे पहिला. हे थांब, ते लावायला लागेल ना. हा मग उतरला कशाला तू, चढला कशाला. चल चढला कशाला तू, चल चल चल. अबे ही बोरिंग मग बंद पडली. इकडून जायचंय. हा ऐक. चल तर मस्त आहे की साबुदाण्याची खिचडीचा नाश्ता करून आम्ही बाहेर निघालोय. आणि हे पाठच्या एकाचा उपवास आहे इथं. ते हवाचा आवाज येत असेल रे. एक थांब, एक second. सो का तर गाईज आपल्या मार्लेश्वर ट्रिपचा पहिला स्टॉप म्हणजेच पेट्रोल पंप. आणि ह्याच्यासोबत स्कॅम झालाय. आपला काके बता क्या स्कॅम हुआ है बता. 150चा बोललो आणि 250चा टाकलं पेट्रोल. हा 150चा पेट्रोल बोलला पेट्रोल पंप वाल्याला आणि त्यांनी 250चा टाकला. अभी अभी 10-15 किलोमीटर ज्यादा भगाना पडेगा गाड़ी 100 रुपये का पेट्रोल खाने के लिए. पेट्रोल खत्म वगैरह नहीं तो 200 रुपये ब्लैक में बेचने का. 100 रुपये का पेट्रोल निकल के गाव मुंबई ले जाते. तर गाईज फायनली आपण आलोय आपल्या स्पॉट वरती, म्हणजे मार्लेश्वर देवस्थानाची इथे. आणि तिथे आतमध्ये मी तुम्हाला दाखवण्याच्या आधी मी हे बघा, हे सह्याद्री पर्वत. या सह्याद्री पर्वतांकडे बघून असं वाटतं की देवाने भरपूर वेळ घेऊन हे बनवले असणार आहेत. आणि एवढं सुंदर वाटतंय ना. आई याच्या पुढे रस्ताच नाही ना, याच्या पुढे रस्ताच नाही, एकदम डोंगराच्या खालती आहे. एकदम मस्त वाटते. तशी गर्दी तर दिसते. चल बघूया आज जाऊन. कॅमेरा अलाउड आहे काय? बघूया चल. हा मस्त वाटते एकदम. गाडी ही गाडी बघा कशी सजवली एकदम. महाकुंभ प्रयागराज हे म्हण्या प्रयागराजची गाडी आहे. महाकुंभ वाल्यांची गाडी आहे बघ ना. ही गाडी प्रयागराजला जाऊन आले. मस्त मस्त एकदम. तर काय इथून पायऱ्या सुरू झाल्या. हे किती पायऱ्या असतील म्हण्या? आयडिया नाही आपल्याला. तू पहिल्यांदाच आलाय हा बघा. मी पण पहिल्यांदाच आलोय. मी इथे याच गावातला आहे आणि पहिल्यांदा याच गावातला आहे तरी पहिल्यांदा आलाय मार्लेश्वरला आमच्या सोबत. म्हणजे आम्ही आलो म्हणजे तू निमित्त निघाला की. छोटा होता तेव्हा आलो होतो, त्यानंतर आता येते. हा का? 1 2 3 4 जागेवर खराब झाले. सोड ना. कुठे म्हणून आलेलास तू? तुझी चप्पल लागली. माझी चप्पल लागली. मग मी चप्पल काढून बसतो आता. काय अरे ये ना, ये सेम सीडी आहे ना. एलिफंटाला आहेत भाऊ. नको एलिफंटाला मी नाही गेलोय कधी. एलिफंटाला एलिफंटाला नाही गेला. एलिफंटाला सेम सीडी आहे आणि सेम असं वातावरण वाटतं का. बाजूला दुकान हे ते. 5 रुपयाची चिप्स 15 रुपयाला विकतात तिथं. बोलतात बोटीत नाही येतात म्हणून पैसे वाढतात. हॅट बघू आपण घ्यायचे प्रयत्न करू. हॅट आहेत ना. हॅट कोणवाली? काउबॉय घेऊ. कॅप आहे आपल्याकडे, हॅट नाही. हॅट आणि कॅप मध्ये फरक असतो. हॅट काय कॅप आणि हॅट मध्ये फरक असतो. जमीन आसमानाचा फरक आहे. कॅप म्हणजे फेकू शकतो ना अशी हॅट. कॅप नाही फेकू शकत. तर फायनली आपण आलोय आता मार्लेश्वरची. हे बघा आणि इथे हा धबधबा आहे. 1 सेकंड घेऊन जरा. ए माकडं बघा एकदम क्यूट.
एवढं काही वाटलं नाही चढायला, पण मस्त आहे. पायऱ्या एकदम मोठ्या मोठ्या गेल्यात, एक एक फुटाच्या. आणि बघा सह्याद्री पर्वत एकदम जवळून. हे मला वाटतं हे पाटी आहे ना, म्हणा असं आपण पाटी फिरून आलो आम्ही. एकदम पाटी फिरून आलो सह्याद्रीच्या इथे. माकड तर एवढे आहेत ना की मधूच नाही शकत. हा इकडून आपले जायचंय. एकदम गुफाट आहे. आणि हे मी दाखवलं त्याला बोलतात गंगाकुंड. हे बघा गंगाकुंड मध्ये उतरू नये. हे गंगेचं पाणी आहे ना. मी जरा पाया पडतो आणि येतो. तर आता इथे आज जातोय आम्ही. हा एक सेकंड फ्लॅश चालू करू. आता इथे आज जातोय आम्ही. हे दोघं कुठे गेलो? हे बघा तर दर्शन वगैरे सगळं करून झालंय आमचं. जास्त गर्दी तर नव्हती आज, म्हणजे अजिबातच गर्दी नव्हती. आतमध्ये मी थोडं शूट केलंय ते मी दाखवीन. बट आतमध्ये एवढं मस्त आहे ना. आम्ही टिक्का लावायचा विसरलो, म्हणजे ऍक्च्युली लावलाय पण तो असा लावलाय. आम्हाला असा लावायचा आहे. ते जाऊन आम्ही आता करणार आहे. आणि इथे आता आम्ही आलोय सवत साड्याची इथे. कुठे गेला रे? हा बघा सवत साडा. या साऊथ साईडची खास बात ही आहे की वर्षाचे 12 महिने चालू असतो. भलेही कमी पाणी असतो पण 12 महिने चालू असतो. आणि आता मी इकडे गेलेलो असंच. एक सेकंड. हे बघा आता पाणी एवढं थंड आहे ना इथे. आहा एकदम चिल्ड पाणी आहे. एकदम चिल्ड म्हणजे आंघोळ करू शकतो असं पाणी आहे. थंड थंड कडक उन्हामध्ये एकदम थंड पाणी भेटलंय आम्हाला. इथे फोटोशूट चाललाय या लोकांचा. पोच दे रे. हो 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 हो. अरे ये तो कुठे गेला? भाऊ कुठे आहे? भाऊ तिकडे गेलाय. तर गाईज असं म्हणतात की पावसाळ्यात ना रे, पावसाळ्यात इथे ऑलमोस्ट केवढं असतं रे पाणी? 15-20 फूट पाणी असतं इथे. म्हणजे नदीच बनते. प्रॉपर नदी बनते इथे. आणि हा जो देऊळ आहे ना, हा देऊळ तो अर्धा अर्धा पाण्यात असतो ना. फक्त वरचा कलर्स दिसतं. म्हणजे पावसाळ्यात एकदा यायला पाहिजे. थांबा एक सेकंड आम्ही दाखवतो. एक सेकंड आता आम्ही अजून पुढे जाणार आहे. आणि तो पुढे गेला पण. हे बघा हे जो आहे ना, हे गोल दिसतंय ना, हे वाला गोल. तर जेव्हा पावसाळ्यात जेव्हा 15 ते 20 फूट पाणी जातं ना, आणि आपण बोलतो भवरा असतो भवरा, तर हा एवढासा भवरा असतो. म्हणजे वरती मोठा दिसतो आणि खालती तो एवढा छोटा असतो. आता तर याच्यात मासे पण आहेत बघा. दिसतात त्या मासे कॅमेरामध्ये? काय माहित, कॅमेरा जज नाही करत आहे. ब्लॅक मॅजिक हे नको दाखवायला हवा. हे म्हणे आपण भावरात असेल मला वाटतं. आता सगळे गोल गोल दिसते असं वाटतंय भावरात बनतो इथे. प्रॉपर गोल रे एकदम. म्हणजे जिथे पाणी जातो आणि असं अडकतो पाणी, मग गोल 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 होऊन वरती येतो. हा बघ हा वाला हा वाला हा वाला हा वाला हा वाला. हा तर चालत चालत आम्ही आलो एकदम सवत साड्याच्या खालती. हा बघा जवळून बघा सवत साडा. कोण मोबाईल घेऊन जाईल? आवाज घुमतोय. अण्णा डान्स कर. सॉरी हे चिल्ड आहे क्या पाणी? पाणी किती आहे रे? हा हा हा. जाऊ काय खालती तिथे? कुठं जाऊ ना? सवत साड्याच्या खालती जाऊ ना. तिकडनं जायला लागेल आपल्याला. तिथे काय लिहिलंय? अच्छा चेंजिंग रूम बनवला इथे. चेंजिंग रूम बनवलं ते बघ. हिरवा कपडा. अरे क्या हो रहा है? मोजा मोजा. आता आम्ही सह्याद्रीच्या एकदम सह्याद्रीच्या मधोमध नाही, सह्याद्रीच्या एकदम खालती उभे आहे. काय बोलतात, डोंगराच्या मध्ये, दोन डोंगरांच्या मध्ये आहे.
हे जेव्हा भेटलं असेल तेव्हा किती म्हणजे एक कसा भेटला असेल रे म्हण्या, शिवलिंग कसं भेटलं असेल ते. म्हणजे एखादा माणूस असा आला असेल ट्रेकिंग करत करत आणि तो बोलला चल पुढे पुढे जाऊन बघूया, आणि असं त्याला भेटलं असेल काय. हा मी तिकडे मध्ये जातो, ते इथे जायला बघतो. एक सेकंड. इथे फिश पाक येऊ शकतो आपण. हे मग मागच्या इथे फिश पाक येऊ शकतो. अरे खेकडा बिकडा नाही काय. फोटो काढायचा ना तुझा. गिरे का रे, मेरे को आदत है. इतना आदत नहीं है. नेक्स्ट स्टेप जंप. हे जंप 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 हा जंप जंप जंप. You are to jump. Yes, I'm also jump. Hey, catch this. Bro, catch this, bro. अरे bro पुढे गेला तू. Bro, catch this. काय करता तुम्ही लोक. गोल्डी त्यांचे बघडा ऐका ना मी पक्का. दूसरा उड़ी मारो. ये दूसरा उड़ी मारना सीधा इधर में लेफ्ट में. हाँ बस. त्याला फुल कॅप्चर हो गया उडी मारतो. हा ना कॅमेरामॅन आहे आपला. हा चिल्ड वॉटर मध्ये पाय ठेवतो. अरे हा एकदम चिल्ड आहे रे, एकदम चिल्ड आहे. पाय टाक. पाय टाकू पाण्यात पाय टाक बोलते. हा लय चिल्ड आहे रे. हा 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 बढिया बढिया एकदम. आणि पाठी हा व्ह्यू, पाठी हा व्ह्यू. हा 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 हम पॅन्ट वरती करतो थोडी. अरे पैर सुन हो गया काफी. आइस बात का जरूरत ही नहीं है इधर आने का. अच्छा खावात. ती खोल आहे काय म्हणा नाही ना. हे काय पाणी दिसते इथपर्यंत जाय. आता उडी मारल्यावर काय आलं 5-6 फूट आहे. एवढा नसेल. पावसाळ्यात दिवशी तिचं पाणी पोचतं विचार कर ना तिकडं. तिथं पाणी पोचतं तिकडे. कुठं पावसाळ्यात तिथं पाणी पोचतं. त्या झाडांवर. हा ते दगड बघ अर्धा तुटलाय तो हा तिथपर्यंत. दगड तुटलाय त्याच्यावर काय आलं की तिथपर्यंत पाणी पोचतो. माकडची गँग आली बघ. हा इथे वानर सेना आले. वानर सेना खायला द्यायला पाहिजे तर ना काहीतरी. नको मोबाईल खातील आपला. ते पण आहे. आधी माहिती असतं कपडे बिपडे आणले असते. हा ना इथेच आंघोळ केली असती. मनीषला माहित नाही ना. तर काहीच दर्शन वगैरे झालंय आता व्यवस्थित एकदम. सवत्साड्यावरती पण आम्ही जाऊन आलो. आता दुपारचा 1:15 झालेत. जेवायची वेळ झाली म्हणून जेवायला बसलोय. तर जेवायला आहे भात भाकरी पापड. ही कसली भाजी आहे. ही भाजी ही मुगाची भाजी झुणका. हे काय डाळ. डाळ डाळ रस्सा आहे कसला तरी. डाळ आमटी आहे. हा तेच ते आणि सगळ्यांनी एकच घेतले आणि ह्याचा उपवास आहे. बिचारा उपवासात हा एक डोंगर चढला उतरला परत चढला आणि आता लस्सी प्यायला ती पाणी पाणी होते नुसती. तर मी जेवतो आता थोड्या वेळ ब्लॉग चालू करतो. तर गाईज मार्लेश्वर वरून आम्ही आलो 3-3:30 पावणे 4 वाजता आलो आणि सरळ झोपलो कारण ऊन होता भरपूर. आम्ही थकलेलो
आणि ऊन एवढं बाधलं नाही आम्हाला, बट भरपूर थकलेलो ना, त्यामुळे आम्ही येऊन झोपलो. आणि तिथलं जेवण एवढं चांगलं होतं ना, त्यामुळे आम्ही आलो, आडवा पडलो आणि सरळ झोपून गेलो. आता वाजलेत 7 वाजलेत. आम्ही आता देवळात आलोय थोडा वायफाय वरती, कारण घरी वगैरे कॉल करायचा होता आणि एक व्हिडिओ अपलोड करायची होती, त्यासाठी आलोय. चला बस, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. बाय बाय.